हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते, जय भीम सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर आज मी तुम्हाला माझं थोडंसं सकाळ ते दुपारपर्यंतचं रुटीन शेअर करण्याचा प्रयत्न करते. आणि त्यातल्या त्यात आज आलेले आहेत माझे मिस्टर गावावरून. आणि आता गावावरून आल्यानंतर त्यांनी काय आणलं ते आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर हे होते माझे मिस्टर आणि त्यांनी कॅप घातली होती. तर हे बघा, आता ती जी त्यांच्या हातामध्ये जी गोणी होती ना वजनदार, तर त्या गोणीमधून म्हणजे या सफेद गोणीमधून इतकं सगळं साहित्य होतं. तर ते सगळं आता मी बाहेर काढलंय, कारण की भाज्या ज्या होत्या ना तर त्या रात्री पॅक केलेल्या आणि सकाळपर्यंत त्या खराब होतील, म्हणून मग त्यांनी घाई केली आणि म्हणाले की पटकन ते काढून घे. तर म्हटलं नंतर काढते. अंघोळ वगैरे केली, झाडलोट वगैरे केली, लादी वगैरे पुसून घेतली आणि मग म्हटलं की चला या सगळ्या त्या भाज्या काढून घेते. तर या भाज्या ना म्हणजे आमच्या गावच्या म्हणजे कोल्हापूर हे आमचं गाव आहे आणि कोल्हापूरवरून ह्या भाज्या आणलेल्या आहेत. तर जो बाजार भरतो आठवडी बाजार, तर त्या बाजारामध्ये भाज्या मस्त ताज्या ताज्या शेतातून येतात विकायला आणि त्याच भाज्या इथे आमच्या आईंनी घेऊन दिलेल्या आहेत. आमच्या आई म्हणजे माझ्या सासूबाई. तर भाज्यांमध्ये काय काय दिले तर ते मी तुम्हाला सांगते. कोथिंबीर दिलेली होती छान अशी निवडून पेपरमध्ये गुंडाळून दिलेली. छान असे कोवळे कोबीचे 2 गड्डे दिले होते. कोवळे कोवळे असे दोडके दिले होते. शिमला मिरची सोबतच काकड्या दिल्या होत्या मस्तपैकी मार्केटमध्ये ज्या आलेल्या बाजारामध्ये. तर गावच्या काकड्या जर म्हणाल ना तर इतका मस्त लागतात आणि गावी ना या काकड्यांना वाळकं म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते मला नक्की सांगा. सोबतच इथे आमच्या आईंनी दिलेली आहेत मस्त गावची अशी ताजी ताजी कोल्हापूर स्पेशल अशी ही वांगी. मला फार आवडतात ही आणि म्हणून मी जेव्हा पण गावी वगैरे गेले ना तर ही वांगी मी आणत असते आणि मस्तपैकी म्हणजे तिथे मी जोपर्यंत राहे तिथे ही वांग्याची भाजी हमखास खात असते. तर आता यातली आज वांग्याची भाजी मी बनवणार आहे. कैऱ्या दिलेल्या आहेत, तर मला असं वाटतं त्या पाडायला लागलेल्या आहेत, तर थोड्याशा पिवळ्या दिसत आहेत. थोडेसे टोमॅटो दिलेत, अद्रक वगैरे टाकून दिले त्यांनी आणि मिरच्या मिक्स आहेत त्याच्यामध्ये. तर शिमला मिरची दिलेली आहे आणि आता हे बघा हे बीट दिलेलं आहे. एक बीटचं वजन जर म्हणाल ना जवळपास 1.5 पावच्या आसपास आहे आणि हे जे बीट आहे ना माझ्या मावस सासूच्या शेतातलं आहे. तसं बघायला गेलं तर आमच्या आईंना जवळपास 5 बहिणी आहेत आणि 5ही बहिणींकडे शेती आहेत. तर शेतीमध्ये ना हे तिकडे ते लोक शक्यतो ऊस करतात. कोल्हापूरला जास्त ऊस होतो आणि काही ज्या बहिणी आहेत ते ऊस करत असताना ऊसामध्ये मध्ये मध्ये असा थोड्या भागामध्ये भाज्या वगैरे लावतात. तर हे जे बीटरूट आणि हे जे काकड्या वगैरे जे आहेत तर ते माझ्या मावस सासूच्या शेतातलं आहे. तर खूप त्यांनी आणलं होतं. बीट म्हणत होते हे की 25-30 बीट आणले होते, पण वजन जास्त होईल म्हणून मग त्यांनी आणलेले नाहीत. फक्त मोठे मोठे 2 बीट त्यांनी पिशवीत टाकले. आणि हे जे आहेत शेंगदाणे आहेत, हे आईंनी आम्हाला फोडून दिलेले आहेत. तर हे देखील आमच्या घरचे शेंगदाणे आहेत. तर आमच्या घरामध्ये ना म्हणजे आमच्या शेतामध्ये शक्यतो सोयाबीन, शेंगदाणे, ज्वारी असे जे धान्याचे प्रकार आहेत तर ते होतात. तर ही जी पांढरी गोणी आहे ना त्यामध्ये आहेत ज्वारी आहे, ती देखील माझ्या घरचीच आहे म्हणजे आमच्या घरची आहे. आणि या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये होते गवारीची शेंग होती. फरसाण आणलेला आहे मुलांसाठी आणि यामध्ये आहेत भरपूर सारी मिठाई. तर आदल्या दिवशी यांनी फोन केला होता आणि विचारत होते की काय काय आणायचं मुलांना म्हणून खायला. तर प्रत्येकाला यांनी विचारलं म्हणजे मला आणि माझ्या 2ही मुलांना. तर मग मी सांगत होते ठीक आहे जे भेटेल ते आणा. आणि त्यातल्या त्यात म्हटलं की कैरी वगैरे जर भेटली तर नक्की आणा. तर त्यांनी कैऱ्या आणल्या होत्या आणि मिठाई भरपूर आणली आहे त्यांनी. मी त्यांना म्हटलं की इतकी मिठाई कशाला आणली म्हणून. तर म्हणाले असू दे आता 14 एप्रिल पण येते तर थोडंसं सणवार असल्यासारखं देखील जाणवेल. तर म्हणून इतक्या मिठाई आणलेल्या आहेत आणि फरसाण देखील आणलेलं आहे. तर हे बघा, तर गावावरून येताना ना माणूस कधीच खाली हात येत नाही आणि आमच्या आई ज्या आहेत ना खरंच भरपूर काही म्हणजे जे पण काही घरामध्ये असेल ना तर ते सगळं बांधून देण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांनाही माहिती आहे की मुलं मुंबईला असतात आणि शक्यतो त्यांना यायला कमी मिळतं, पण जेव्हा जेव्हा हे जातात ना तर तेव्हा तेव्हा त्या इतकं सगळं देत असतात. तर आता मध्यंतरीच आमच्याकडे आई आल्या होत्या, त्यांचं डोळ्याचं ऑपरेशन वगैरे होतं, तर बऱ्याचशा व्लॉगमध्ये तुम्हाला त्यांना पाहायला देखील भेटलं असेल.
तर आता या भाज्या सगळ्या काढल्यात आणि ना आमच्या आई फ्रीजमध्ये भाज्या ठेवू देत नाहीत. पण आता त्या गावी गेल्यात, गावीच सोडायला गेले होते हे त्यांना. कारण की त्यांना इकडे काही जास्त करमत नाही. फ्लॅट सिस्टीम म्हटलं की त्यांना खूप बांधल्यासारखं होतं आणि शेतकरी माणूस म्हटलं ना की त्यांना शेतामध्ये कामं करायला, मोकळ्या वातावरणात राहायला फार आवडतं आणि म्हणून आमच्या आई आल्याच ना इकडे तर जास्तीत जास्त 20 ते 25 दिवस खूप राहिल्या असं त्यांना वाटतं. तर यावेळेस त्या जर थोडे जास्तच राहिल्या होत्या. त्यांच्या दोन्ही डोळ्यांचं ऑपरेशन होतं म्हणून. फ्रीजमध्ये भाजी त्यांना ठेवलेली आवडत नाही, पण आता त्या नाही आहेत तर म्हटलं की चला फ्रीजमध्ये ठेवूया म्हणजे ताज्या राहतील. तर सगळ्या भाज्या मी फ्रीजचा जो बास्केट होता त्यामध्ये भरून एका साईडला ठेवल्या आणि आता आईने ना आम्हाला मसाला देखील दिलेला आहे वर्षभराचा. तर म्हणजे इकडे त्या होत्या तर त्याच वेळेस त्यांनी त्यांच्या बहिणीला सांगितलं होतं की मिरच्या वगैरे घेऊन ठेव म्हणून आणि मग तिकडे त्यांनी मिरच्या वगैरे घेऊन ठेवलेल्या. तर मग इकडून गेल्यानंतर आमच्या आईंनी आणि माझ्या नंदेने दोघी तिघींनी मिळून हा मसाला करून आणलेला आहे. तर मसाला करते वेळी ना आम्ही दोघी म्हणजे आता सध्या तरी माझी नणंद आणि मी आम्ही एकत्रच मसाला करतो आणि जेवढा लागेल तेवढा असा घेऊन येतो. तर हा बघा वर्षभर साठवणुकीचा मसाला मी या चिनी मातीच्या बरणीमध्ये ठेवते. तर माझा हा मसाला संपतच आला होता आणि मग बरं झालं यांनी हा मसाला आणून दिला म्हणजे आणला येतेवेळी. तर आता हा मसाला सगळा मी भरून घेते. तर हा बघा, तर कोल्हापूरचा जो मसाला असतो आणि ज्या पद्धतीने तो बनवला जातो ना, तर या मसाल्याला घाटी मसाला म्हटला जातो. तर यामध्ये ना सगळे अख्खे गरम मसाले, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट सगळं काही पडतं आणि मिरच्या, धणे, जिरं वगैरे हे सगळं पडतं. पण त्यातल्या त्यात बऱ्याच जण ज्यांना घाटी मसाला माहिती नाहीये तर आलं, लसूण, कोथिंबीर याची पेस्ट या मसाल्यामध्ये घालतात असं म्हटल्यानंतर ना त्यांना थोडंसं वेगळं वाटतं. ते म्हणतात की "अरे बापरे! मसाला खराब होत नाही का मग?" तर खरंच नाही होत खराब, कारण की या मसाल्यामध्ये ना मिठाचं प्रमाण जास्त असतं. म्हणजे तुम्हाला जर गरज लागली तरच तुम्ही थोडंसं वरतून मीठ घालू शकता, नाहीतर मग मीठ घालण्याची अजिबातच आवश्यकता नाही. आता इतका मसाला मी या चिनी मातीच्या बरणीत भरून ठेवलाय. बघू आता किती दिवस जाईल. निदान पावसाळा जरी गेला 4 ते 5 महिने जरी गेला ना, तर भरपूर होऊन जाईल आणि भरपूर तिखट आहे. मी टेस्ट करून बघितला हा मसाला, तर मस्त झालाय पण. तर आईंना मी फोन करणारच आहे, की मसाला छान झालाय म्हणून. तर आता हे सगळं ना भाज्या वगैरे आणि मसाला वगैरे भरून झाल्यानंतर या ज्या पिशव्या आहेत, तर त्या सगळ्या एका साईडला ठेवून देते. आणि ही बघा, ही घरची ज्वारी आहे. आमच्या आईंनी दिलेली आहे. तर जेव्हा कधी हे गावी जातात म्हणजे माझे मिस्टर गावी जातात ना, तर घरची ज्वारी ही असतेच असते. क्वचितच आम्ही ज्वारी ही विकत घेतो. नाहीतर मग आमची घरची ज्वारी असते. कधी जर संपली तर मग अशा वेळेस घ्यावं लागतं विकत थोडंफार. तर इतकी ज्वारी दिलेली आहे आईंनी. तर जवळपास ही ज्वारी ना 25 ते 30 किलो असावी आणि थोडीशी ज्वारी या पिशवीमध्ये पडलेली, तर ती देखील मी यामध्ये घालून टाकली. घरची ज्वारी आणि आपल्या शेतातली ज्वारी जरी असली तरी एक दाणा देखील इकडे मी पडू दिलेलं नाही. सगळे जे ज्वारीचे दाणे पडले होते ते सगळे मी उचलून या गोणीमध्ये घातलेले आहेत. तर आता हे चिनी मातीच्या बरणीला मी झाकण ठेवलंय आणि हे फोडलेले शेंगदाणे ते देखील मला आता भरून ठेवायचे. तर आता सगळं मी एक-एक करून ठेवणार आहे. कारण की शेंगदाणे देखील मी माझ्या बरणीमध्ये आधीच भरून ठेवलेले होते. तर ती बरणी काही रिकामी नाहीये म्हणून मग हे शेंगदाणे काय करणार आहे फ्रिजमध्ये ठेवून देणार आहे असेच. विकतच्या धान्याला घरचं धान्य ऐकत नाही ते खरंच आहे. कारण की तुम्ही विकत किती जरी आणलं तरी ते म्हणजे कसं असतं ना संपतं ते आणि हे धान्य देखील संपतं पण घरच्या धान्याला खरंच तोड नाहीये. कारण की ते कधीही न संपणारं आणि घरातल्या धान्याच्या कोट्या सतत भरून राहणारं असं हे शेतकऱ्याचं घर असतं. तर माझे सासरे आणि माझी सासू खरंच शेतकरी आहेत म्हणजे होते. सासरे माझे शेतकरी होते आणि आता ते नाहीयेत. तर मग आमच्या आई काय करतात शेती करतात. तर म्हटलं की चला आता ना हे जी वांगी मी काढलेली ना, तर ती वांगी बनवून घेते. कारण की खूप ताजी-ताजी होती आणि त्या वांग्यांना बघून ना खरंच मला आता मोह झाला, की चला आता ही वांग्याचीच भाजी बनवायची म्हणून. आणि हा जो घरचा मसाला जो बनवून आणलेला ना, तर तो मला टेस्ट देखील करायचा होता, की कसा झालाय म्हणून. तर तो मसाला देखील मी जवळपास 2 ते 3 चमचे एका प्लेटमध्ये काढून घेतलाय आणि आता डाळ वांग इथे मी बनवून घेते. तर हे बघा मसाला मी बरणीमध्ये भरला आणि चेहऱ्याला माझा हात लागला. तर इतका माझा चेहरा असा झणझणत होता ना, म्हणजे खूप असं झणझण होत होतं मसाल्याचा हात लागल्यामुळे. तर तसंच कसं तरी पटकन म्हटलं, की पहिली भाजीला फोडणी घालते आणि मग मस्तपैकी चेहरा धुवून घेते. कारण की खूप आग होत होती चेहऱ्याची. तर इथे डाळ वांग ना कोल्हापूरला शक्यतो स्पेशल असं डाळ वांग केलं जातं. तर वांग्याच्या अशा फोडी केल्या जातात आणि त्याच्यामध्ये तुरीची डाळ टाकली जाते आणि आलं,
आलं नाही, लसूण आणि जिरं हे ठेचून घेतलं जातं आणि तेलावरती छान अशी त्याची फोडणी दिली जाते आणि त्यामध्ये ही वांगी परतली जातात. कढीपत्ता भरपूर टाकायचा त्याच्यामध्ये. आता मी काही कढीपत्ता वगैरे घेतलेला नाहीये, पण मस्त कढीपत्ता घातला ना खूप छान अशी चव येते. तेल गरम झालंय तर यामध्ये आता मी हे सगळं ठेचलेलं जिरं आणि लसूण घालून घेतला आणि आता इथे मी मसाला घालून घेतलाय. तर एवढा मसाला घातलाय आणि ना इथे काय झालंय, मसाल्यामध्ये ना भरपूर मिठाचं प्रमाण असतं. त्यामुळे ना मला आता अंदाज घेतच मीठ घालावं लागेल. कारण की बऱ्याचदा असं होतं, की थोडासा जरी अंदाज चुकला ना तर मीठ कमी जास्त होतं. तर इतकं आता चेहऱ्याची आग होतीये ना मला, म्हणजे असं भगभगतोय पूर्ण माझा चेहरा. तर आता इथे मी हे वांगी सगळी परतून घेते आणि ह्या जो कुकरचा डब्बा आहे तर त्याच्यामध्ये मी तुरीची डाळ घातली भिजत. तर ती देखील भिजेल आणि मग ती भिजलेली डाळ मी यामध्ये घालणार आहे. आता माझं सासर कोल्हापूरकर, म्हणजेच आम्ही कोल्हापूरकर. कोल्हापूरला जास्त ऊसाची शेती तुम्हाला पाहायला मिळेल. जिकडे-तिकडे हिरवळच हिरवळ आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं भुईमुगाचं उत्पादन जास्त घेतलं जातं तिथे. त्यामुळे कोल्हापूरला जर तुम्ही बघाल तर बऱ्याचशा भाज्यांमध्ये शेंगदाण्याच्या कुटाचा वापर केला जातो. तर इथे ना मी थोडंसं मसाला टेस्ट केला तर भरपूर तिखट होता, बापरे! आणि मला अंदाजच आलेला, की कारण की माझ्या चेहऱ्याला जो हात लागला तर भरपूर असं भणभणत होतं, भगभगत होता चेहरा माझा. तर इथे हात वगैरे धुवून घेते आणि आता हे सगळं मी किचन वगैरे आवरून घेते. तर इतकं सगळं जेव्हा-जेव्हा माझे मिस्टर जातात, तर इतकं सगळं गावावरून आमच्या आई आम्हाला देत असतात. कसं असतं ना, घरात एक म्हातारा माणूस, मोठ्यांचा हात आपल्या पाठीशी असणं खूप गरजेचं असतं. तर बस आजच्या व्लॉगमध्ये इतकंच. भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय बाय.